एक कथा आहे. जंगलात एका झाडाखाली एक ससा झोपलेला असतो, अगदी गाढ झोपलेला असतो. आणि त्याच वेळेला त्या झाडाचं एक सुकलेलं पान तुटतं आणि असं 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 येतं आणि त्या सशाच्या पाठीवर पडतं. तो दचकून जागा होतो. त्याला वाटतं आभाळ पडलं. तो जोर जोरात घाबरत पळत सुटतो. आभाळ पडलं, पळा पळा, आभाळ पडलं, पळा पळा. आणि यावर मागचा पुढचा कोणताही विचार न करता यच्च यावत प्राणी जगत पळत सुटतं. हे शेअर मार्केट आहे. मग यात होतं काय, एखादी काही वाईट साईड बातमी आली किंवा एखादी ललकारी आली वाईट साईड, तर ऑल राऊंड सेलिंगला सुरुवात होते. आणि ह्या ऑलराऊंड सेलिंग मध्ये हे मार्केट दणादण खालती येतं, आपटतं, पडतं. मग बातम्या येतात, शेअर बाजार कोसळला, ब्लड बाथ ऑन स्ट्रीट, गुंतवणूकदारांचं हजारो कोटी रुपयाचं नुकसान झालं, इत्यादी इत्यादी इत्यादी. पण मग हे असे नुकसान होणारे गुंतवणूकदार असतात नेमके कोण? तर ते असतात इन्व्हेस्टर्स. म्हणजे हे लोक काय करतात, तर सतत वेळोवेळी ते शेअर घेत राहतात आणि आपले डिमॅट मध्ये ठेवत राहतात. ते फक्त घेत राहतात आणि मग त्यांच्या काही कन्सेप्ट असतात लॉंग टर्म वगैरेच्या, म्हणजे 3 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष इत्यादी. पण ते फक्त शेअर घेतात. आणि ह्या सगळ्या इन्व्हेस्टर्सच्या बाबतीत जेव्हा मार्केट चढ असतं, अप ट्रेंड असतो, त्यावेळेला त्यांचे सगळ्यांचे पोर्टफोलिओ हे खूप प्रॉफिटमध्ये दिसतात. त्यांनी घेतलेले शेअर त्यांच्या घेतलेल्या बिंदूपासून बरेच वर गेलेले दिसतात. पण जेव्हा असा काही इव्हेंट होतो आणि मार्केट कोसळतं, त्यावेळेला त्यांना हातातोंडाशी आलेले प्रॉफिट हे गमावल्याचं दुःख अनुभवायला येतं. कारण त्यांनी ते शेअर वेळेत विकलेले नसतात. त्यांना घ्यायचं माहिती असतं, कुठे विकायचं, एक्झिट कधी करायची, याचं ज्ञान त्यांना नसतं. आणि प्रॉब्लेम तिथे आहे. मग यावर काय आहे, मार्केट पडत असताना तर ही मंडळी काहीच करू शकत नाही. कारण मार्केट पडत असताना काय करायचं याचं ज्ञानच मुळी त्यांना नसतं ना. अशा वेळेला इथे आपल्याला डेरिव्हेटिव्हचं ट्रेडिंग करून चढत्या आणि पडत्या दोन्ही मार्केटमध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर फ्युचर्स आणि ऑप्शन्स. ऑप्शन्स मध्ये सुद्धा कॉल आणि पुट. सो कॉल आणि पुट आणि फ्युचर्स ह्या 3 इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून आपण हे मार्केट पडताना, कोसळतानाही अगदी व्यवस्थित पैसे मिळवू शकतो. बऱ्याच जणांना याची कल्पनाच नसते. आता ह्या गोष्टी मात्र आपल्याला मुळापासून शिकणं गरजेचं आहे. आपल्याला ते डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, फ्युचर्स म्हणजे काय, कॉल पुट म्हणजे काय, ह्याचं अगदी यथार्थ ज्ञान होणं अगदी गरजेचं आहे. सो पहिले ते ज्ञान मिळवूया, त्यानंतर त्याची प्रॅक्टिस करूया, मॉक ट्रेडिंग, पेपर ट्रेडिंग करूया. आणि त्याच्यानंतर चढत्या मार्केटमध्ये किंवा पडत्या मार्केटमध्ये व्यवस्थित पैसे कमावूया.